नगरपालिका निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही भाजपाला चांगलंच यश मिळालं आहे। पुणे आणि लातूरच्या 14 नगरपालिकांच्या नगराध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपाने मुसंडी मारली आहे। 14 पैकी 5 नगरपालिकांमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत। नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रत्येकी 2 जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे। लोढा समितीच्या शिफारशींबाबतच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या खोट्या साक्षीवरून बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानाचा खटला चालवावा, तसंच त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवावे अशी मागणी ॲमिकस क्युरीने केली आहे। दरम्यान ठाकूर यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना तुरुंगवास होण्याची शक्यता आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी संसदेतील कामकाज ठप्प होण्यावर नाराजी व्यक्त केली। सरकारकडून अगुस्ता कराराचा मुद्दा उचलण्यात आल्यानंतर सरकारी पक्ष आणि विरोधक भिडले, ज्यानंतर लोकसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली। यामुळे लालकृष्ण अडवाणी आपण दुःखी झाले असून संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा असं वाटत असल्याचं बोलले आहेत। देशभरातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर असणारी दारूची दुकाने 1 एप्रिलपर्यंत हटवण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। दुकान मालकांना मुभा देत जोपर्यंत परवाना आहे तोपर्यंत दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे। मात्र 31 मार्च नंतर परवान्यांचं नूतनीकरण केलं जाणार नाही असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे। प्राप्तिकर विभागाकडून काळ्या पैशांवाल्यांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईने आता चांगला जोर पकडला आहे। ॲक्सिस बँकेच्या नोएडा शाखेवर गुरुवारी छापा टाकून प्राप्तिकर विभागाने 20 बोगस खात्यांमधून 60 कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे।